या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा आपला 21व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे आणि यापूर्वी आपण जे काही 20 व्हिडिओ बनवले आहेत तर त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोबत चालू घडामोडी 2025-26 वरती इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ सुद्धा मी अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपलं मराठी नोकरी नावानं यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल आहे. त्याला जाऊन जॉइन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स 2025 वर विचारण्यात आलेला प्रश्न होता. मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होत राहील. पहा आपल्या राज्यामधील पहिलं दिव्यांगांसाठी कोणत्या ठिकाणी न्यायालय सुरू करण्यात आलं होतं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं दिव्यांगांसाठी न्यायालय जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. डॅश यांच्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकांनी ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणामांवर तीव्र टीका केली होती. म्हणजे आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी प्रश्न असा विचारलाय की द पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पण थोडासा प्रश्न वाढवून दिलेला आहे. या पुस्तकामुळे काय झालं की जे ब्रिटिश राजवट आहे त्यांनी जी काही आर्थिक शोषण केलं होतं, आर्थिक परिणाम जे आहेत त्यावरती टीका केली होती पहा. तर ते पुस्तक कोणाचं आहे? तर दादाभाई नौरोजी यांचं पुस्तक आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता आणि वनरक्षक भरती 2019 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न आपल्याला तयार होतात. पहिला प्रश्न की सतीप्रथा बंद करण्यामध्ये सर्वात मोठं काम कोणी केलेलं आहे? तर काम केलेलं आहे राजा राममोहन रॉय. पण त्यांनी जी सतीप्रथा बंद करण्यासाठी काम केलं होतं, तर त्यांना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने किंवा गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता? तर ते होते पहा विल्यम बेंटिक. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. गरुडा एरोस्पेसने देशातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू केलेले आहे? करंट अफेअर्स 2025 वरचा इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर चेन्नई या ठिकाणी गरुडा एरोस्पेसने देशातील पहिलं कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र सुरू केलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे. जर आपल्याला राज्य विचारलं तर राज्य लक्षात ठेवा तामिळनाडू राज्य आहे आणि शहर जर विचारलं तर चेन्नई शहर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. दिल्लीतील शक्तीस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? म्हणजे सरळ-सरळ प्रश्न विचारलाय, की शक्तीस्थळ हे कोणत्या पंतप्रधानाच्या समाधीचं नाव आहे? या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तर इंदिरा गांधी यांच्या समाधीला शक्तीस्थळ या नावानं ओळखलं जातं. याच्यावरती काही अजून इम्पॉर्टंट असणारे पॉइंट्स आहेत पहा. तर राजीव गांधी यांचे जे स्मारक आहे त्याला वीरभूमी असं म्हटलं जातं आणि ते दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. इंदिरा गांधी यांचं स्मारक जे आहे ते शक्तीस्थळ नावानं आहे आणि ते सुद्धा दिल्लीमध्ये स्थित आहे. लाल बहादूर शास्त्री यांचं विजय घाट या नावानं स्मारक आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांचं स्मारक जे आहे ते शांतीवन या नावानं स्थित आहे आणि ते दिल्लीमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. आबाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? इम्पॉर्टंट असणारा मराठीतला हा प्रश्न आहे. आपल्याला मराठीमध्ये वाक्प्रचार म्हणी या घटकावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे. आबाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर सर्व बाजूंनी संकटे येणे त्यालाच म्हटलं जातं आबाळ फाटणे. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 500 पेक्षा जास्त वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, फ्रेंच राज्यक्रांतीला डॅश वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्समध्ये आयफेल टॉवर बांधण्यात आले होते. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहिला प्रश्न लक्षात ठेवा की आयफेल टॉवर हे कोणत्या देशामध्ये आहे, तर फ्रान्समध्ये आहे. हा प्रश्न सर्वांना येणं गरजेचं आहे. आयफेल टॉवर फ्रान्समध्ये स्थित आहे. पण ते का बांधलं होतं, तर फ्रेंच राज्यक्रांतीला किती वर्ष पूर्ण झाले होते? लक्षात ठेवा, तर फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाले होते. त्या निमित्ताने फ्रान्समध्ये आयफेल टॉवर जे आहे ते बांधण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मग याच्यावरती थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. तर फ्रेंच राज्यक्रांती ही 1789 साली झाली होती आणि आयफेल टॉवर हे 1889 म्हणजे त्याच्या शताब्दी वर्षादिनानिमित्त स्थापन करण्यात आलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर जान्हवी डांगेती ह्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत, ज्यांनी नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम जो आहे तो पूर्ण केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मादक पदार्थ जेव्हा आपण सेवन करतो तर त्यानं पूर्ण बॉडीवर घातक परिणाम होतात. पण दिलेल्यांपैकी सर्वात जास्त मुख्य करून घातक परिणाम कोणत्या अवयवावरती होतात? आणि तो जो अवयव आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3, तर मज्जासंस्थेवरती सर्वात जास्त घातक परिणाम होतात ज्यावेळी मादक पदार्थ सेवन केले जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 5 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वनरक्षक भरतीमध्ये 2019ला हा प्रश्न 1 वेळा विचारला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 3 वेळा विचारला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी 1 वेळा विचारण्यात आला होता. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? आणि ते जे वर्ष आहे ते आहे 1987 या वर्षी. याच्यावरती काही आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत ते पहा. युनेस्को जागतिक वारसा स्थळ यामध्ये एलिफंटा लेण्यांना 1987 या वर्षी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. याचं जे स्थान आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी स्थित आहेत, तर या लेण्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई जवळ असणाऱ्या घारापुरी या बेटावरती स्थित आहेत. त्याला एलिफंटा आयलँड असं देखील म्हटलं जातं. यामध्ये मुख्य आकर्षण काय आहे की तेथील त्रिमूर्ती सदाशिव ही भव्य मूर्ती जगप्रसिद्ध आहे आणि हे ते लेण्यामधील मुख्य आकर्षण आहे. यामध्ये ऐतिहासिक संदर्भ त्याचा काय आहे, तर या लेण्या प्रामुख्याने भगवान शंकराला समर्पित आहेत आणि त्या 5व्या ते 8व्या शतकादरम्यान कोरल्या गेल्याचे मानले जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आत्तापर्यंत आपल्याला हा प्रश्न 80 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न सर्व सरळ सेवे स्पर्धेसाठी विचारण्यात येतो. पहा, रातांधळेपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्व म्हणजेच विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणी नेमणूक झाली होती किंवा कोणाची नेमणूक झाली होती? पहा, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहिले यावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर डॉक्टर होमी भाभा यांची अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यावर काही एक महत्त्वाचा पॉईंट आहे ते पहा. तर त्यांची नेमणूक जी आहे ही 1948 साली झाली होती आणि त्यांनी भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? डॉक्टर होमी भाभा यांची. आणि हेच अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून सुद्धा निवडून आले होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिनविशेष वरती इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे पहा.
कारगिल विजय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करतात आणि हा साजरा कधी केला जातो तर 26 जुलै हा जो दिवस आहे हा विजय कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी इम्पॉर्टंट असणारे काही पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये ऐतिहासिक संदर्भ काय आहे, यामध्ये 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं जे कारगिल युद्ध होतं, या युद्धातील विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यामध्ये ऑपरेशन विजय या नावानं ते केला होता. भारतीय लष्कराने कारगिलमधील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी राबवलेलं जी ऑपरेशन होतं किंवा मोहीम होती, त्या मोहिमेला ऑपरेशन विजय असं नाव देण्यात आलं होतं. ऑपरेशन विजय कशासाठी आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि याच दिवशी देशाचे रक्षण करताना बलिदान देणारे जे काही वीर जवान होते त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. आणि हा जो कालावधी आहे तो युद्धाचा कधी होता तर हे युद्ध जवळपास 60 दिवस चाललं होतं आणि यामध्ये 26 जुलै 1999 रोजी भारताने अधिकृतपणे विजय घोषित केला होता. म्हणून हा जो दिवस आहे हा कारगिल दिवस किंवा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो 26 जुलै. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकिक औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर बुटीबोरी ही जी आहे ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे तर छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्राची राजधानी आहे, पर्यटन राजधानी आहे. पण हा जो दर्जा आहे हा कोणत्या वर्षी त्याला बहाल केलेला आहे तर हा बहाल केलेला आहे 2010 साली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हरित क्रांतीचा घटक म्हणून भारत सरकारने तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात सुरू केलेला पहिला सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. हरित क्रांतीचा घटक म्हणून भारत सरकारने तेलंगणा राज्यामधील जो नालगोंडा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला पहिला सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 तर नागार्जुन सागर धरण हे जे आहे हा हरित क्रांतीचा पहिला घटक म्हणून आपल्या भारत सरकारने नालगोंडा या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला पहिला सिंचन प्रकल्प ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती व्यक्ती लोकनायक या नावाने ओळखली जाते? यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कधी कधी आपल्याला टोपण नाव आणि पूर्ण नाव याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर लोकनायक म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? तर जयप्रकाश नारायण यांना लोकनायक या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी काही महत्त्वाची पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना पुरस्कार म्हणजे कोणकोणते आहेत? त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानासाठी त्यांना 1999 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा जो आहे हा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि या सन्मानाने त्यांना गौरवित करण्यात आलं होतं. जयप्रकाश नारायण यांना लोकनायक या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये 3 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणतं जीवनसत्व वापरलं जातं किंवा आवश्यक असतं? वापरलं जाण्याच्या ऐवजी आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड हे जे आहे हे हाडाच्या वाढीसाठी महत्त्वाचं असणारं व्हिटॅमिन आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पितळखोरा लेणी स्थित आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पितळखोरा लेणीवरती 2 वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते आणि महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी पितळखोरा लेणी स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे पहा पितळखोरी लेणी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी. त्यावर आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करत आहोत. त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.